मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी आपल्याला कट ऑफ क्लिअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु कट ऑफ क्लिअर कसा करायचा, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रश्न अचूकपणे सोडवावे लागतील. मग यासाठी तुम्हाला तुमची ॲक्युरसी वाढवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ॲक्युरसी वाढवू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरू करूयात. परंतु पुढे जाण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करा. आणि बेल आयकन क्लिक केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मित्रांनो, मी स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा विश्वातील सर्वात दर्जेदार युट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज. तर मित्रांनो, चला आपण बघूयात की तुमची ॲक्युरसी तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायची आहे. पुढे जाण्याआधी मी आणखीन एका व्हिडिओबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. हा व्हिडिओ मी काही दिवस अगोदर बनवला होता. कट ऑफ क्लिअर करण्यासाठी ॲक्युरसी किती हवी. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचं असेल तर किती ॲक्युरसी पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता पुढे बघूयात की ही ॲक्युरसी म्हणजे नेमकं काय आहे, ॲक्युरसीचा फॉर्म्युला काय आहे. सुरुवातीला तुम्हाला तुमची ॲक्युरसी किती आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला कळणार आहे की किती इम्प्रूव्ह तुम्हाला करायचं आहे, ॲक्युरसीमध्ये किती इम्प्रूव्हमेंट करायची आहे, नेमकी काय करण्याची गरज आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ॲक्युरसीचा फॉर्म्युला दिलेला आहे. ॲक्युरसी इज इक्वल टू बरोबर आलेले प्रश्न भागीला सोडवलेले प्रश्न, सोडवलेले एकूण प्रश्न गुणिला 100. तर तुम्ही एकूण किती प्रश्न सोडवलेले आहेत. 100 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येतात, पण त्यापैकी तुम्ही सोडवलेले किती आहेत आणि या सोडवल्यांपैकी तुमचे करेक्ट आलेले उत्तर किती आहेत हे आपल्याला या ॲक्युरसीच्या फॉर्म्युलातून कळतं. यावरून आपल्याला कळतं की तुम्ही किती प्रश्न सोडवले की त्यापैकी किती प्रश्न करेक्ट येतात. याच्यावरून ही ॲक्युरसी किंवा ही अचूकता जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेची रणनीती तयार करण्याला सगळ्यात मदत मिळणार आहे. चला मित्रांनो, आता आजच्या विषयाला सुरुवात करूयात आणि बघूयात की ॲक्युरसी तुम्हाला नेमकी कशी वाढवायची आहे. तर यातला सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वप्रथम संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, पूर्व परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, सामान्य ज्ञानाचा, इतिहास, भूगोल, विज्ञान, पॉलिटी, इकॉनॉमी, पर्यावरण, हे जे सगळे टॉपिक्स आहेत यांचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे तुम्हाला नेमकं समजून घ्यायचं आहे. आता अभ्यासक्रम बघत असताना फक्त आयोगाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो न बघता किंवा त्याच्याच मागे न लागता एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि काही टॉपिक असे आहेत की जे त्यांचा उल्लेख सिलेबसमध्ये केलेला नाहीये, पण तरी सुद्धा दरवर्षी वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर असे कोणते टॉपिक्स आहेत, असे कोणते कन्सेप्ट्स आहेत, यांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम अभ्यास समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतर अभ्यासक्रमासंबंधी जे सर्व बेसिक रिडिंग आहे हे बेसिक रिडिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. मग यामध्ये आपले स्टेट बोर्डाचे पुस्तकं असतील, NCERT पुस्तकं असतील, यांचं सखोल वाचन, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण बेसिक कन्सेप्ट म्हणतो, मग शालेय जीवनामध्ये प्रत्येक विषयामधले जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, विज्ञानातले बेसिक कन्सेप्ट्स आहेत, गणितातले बेसिक कन्सेप्ट्स आहेत, इतिहासातले बेसिक संकल्पना आहेत, ज्या इतिहासातल्या प्रमुख घडामोडी आहेत, यांच्याबद्दलचं सर्व बेसिक ज्ञान हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या बेसिक ज्ञानावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जे सर्व संदर्भ पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता संदर्भ पुस्तकं म्हणजे काय, तर स्टँडर्ड रेफरन्स बुक्स. मग पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमीसाठी किरण देसले सरांचं पुस्तक असेल, इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक, अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल. तर हे सगळे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत. या स्टँडर्ड रेफरन्स बुक्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण की यामध्ये सगळी ती माहिती दिलेली आहे की ज्यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप अभ्यासक्रम समजून घेणे, बेसिक पुस्तकं वाचणे आणि संदर्भ ग्रंथ वाचणे हे तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करत असताना आपल्याला सिलेबसमधले कोणते टॉपिक्स आहेत किंवा असे कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यावर सिलेबसमध्ये ज्याच्यात नोंद नाही आहे
परंतु तरीही त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. यांचा अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सगळ्या बिट्स आहेत किंवा ज्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्यांच्यावर प्रभुत्व मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि यासोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अनालिसिस आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये आपण आता बघितलंच आहे की सिलेबसचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यासोबतच आपल्याला पॅटर्न कसा चेंज होतो आहे हे बघायचं आहे. विशेष करून जर तुम्ही येणारी परीक्षा देणार असाल तर मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये काय पॅटर्न आहे, कोणत्या संकल्पनांना फोकस केला जातो आहे, अभ्यासक्रमातल्या कोणत्या घटकांना फोकस केलं जात आहे, कोणत्या घटकाला जास्त महत्त्व दिलं जातं, कोणत्या घटकाला कमी महत्त्व दिलं जातं, अशा पद्धतीचं अनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मागील वर्षांच्या ज्या काही सर्व बिट्स आहेत त्यांच्यावर कमांड करणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ इतिहास असेल, मागच्या 6 वर्षामध्ये समजा 200 फॅक्ट्स आहेत आणि या 200 फॅक्ट्सवर आधारित आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर या 200च्या 200 फॅक्ट्स तुम्हाला पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्या आजूबाजूच्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्यांच्यावरही तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे. सो अशा पद्धतीने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. त्यासोबतच एमसीक्यू पॅटर्नमध्ये एमसीक्यू प्रश्न सोडवण्यासाठी एक विशिष्ट थॉट प्रोसेस लागते, एक विचार प्रक्रिया लागते. सगळ्यात पहिलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर विधान आधारित प्रश्न, की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या घटनेबद्दल 4 विधानं दिली जातात आणि त्यापैकी करेक्ट विधान कोणतं, चुकीचं विधान कोणतं किंवा अचूक नसलेलं विधान कोणतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. मग या प्रत्येक प्रश्नाला सोडवताना एक वेगळी थॉट प्रोसेस गरजेची असते. रिकामी जागा भरा अशा प्रकारचे प्रश्न असतात, जोड्या लावा प्रश्न असतात, असर्शन आणि रिझन प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्या खाली एक स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा कारण दिलेलं आहे. मग त्यात ऑप्शन कसे असतात की पहिलं विधान बरोबर आणि दुसरं विधान बरोबर आणि दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी दोन्ही विधान बरोबर परंतु दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी अ बरोबर ब चूक आणि ऑप्शन डी ब बरोबर अ चूक, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. तर यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला एक वेगळी थॉट प्रोसेस आवश्यक आहे. तर ती थॉट प्रोसेस तयार करणं हे खूप गरजेचं असतं. आता प्रत्येक प्रश्नासाठी कशा पद्धतीची थॉट प्रोसेस लागते या विषयावर जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. थॉट प्रोसेस कशी बिल्ड करावी, एमसीक्यू पॅटर्नसाठी थॉट प्रोसेस कशी बिल्ड करावी, यासाठी मी तुमच्यासाठी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईल. पण त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर गरज असेल तरच मी तो टॉपिक घेऊन येईल. पुढे बघूयात की पुढे काय करायचं. तर आपल्याला टॉपिक वाईज सराव करायचा आहे मित्रांनो. सगळे जे घटक आणि उपघटक आहेत यांच्यामध्ये पहिले टॉपिक्सची यादी करा. इतिहासामध्ये किती टॉपिक्स आहेत, विज्ञानात किती टॉपिक्स आहेत, पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये घटकवार जे महत्वाचे टॉपिक्स आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक युनिटमध्ये काही महत्वाचे टॉपिक्स आहेत, त्यांची यादी करायची आपल्याला आणि टॉपिक वाईज आपल्याला रिव्हिजन करायची आहे. प्रत्येक घटकातील प्रत्येक टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता उदाहरण जर बघा, इतिहास घटकामध्ये जर टॉपिक आपण बघितला तर 1857चा उठाव. मग मागच्या 10 वर्षामध्ये 1857च्या उठावावर किती प्रश्न येऊन गेले या सगळ्या प्रश्नांचा सराव करा. या प्रश्नांमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्ट्स विचारला गेला त्यांचा तुम्ही सराव करा. विज्ञान घटकामध्ये जर आपण ध्वनीचा चॅप्टर बघितला तर या ध्वनी या चॅप्टरवर मागच्या 10 वर्षामध्ये किती प्रश्न येऊन गेले यांचा सराव करा. ह्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. मग प्रकाशाचा टॉपिक आहे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा विज्ञानाच्या विविध शोधांवर किती वेगवेगळे प्रश्न येऊन गेले, वैज्ञानिकांवर किती प्रश्न येऊन गेले, यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक टॉपिकमध्ये किती संकल्पना आहेत यांची यादी करा. ही जी गोष्ट आहे ही सहसा जास्त कोणी करत नाही, परंतु जर तुम्ही प्रत्येक घटकावर टॉपिकची यादी केली, संकल्पनांची यादी केली तर तुम्हाला त्यांचा अभ्यास करणं, टार्गेटेड अभ्यास करणं खूप सोपं जातं. आणि विशेष म्हणजे रिव्हिजन करताना या संकल्पनांच्या यादीचा तुम्हाला खूप असा उपयोग होतो. कारण की ती यादी जर तुमच्या समोर असेल तर तुम्हाला भराभर ती रिव्हिजन करता येईल. तुमचा कुठला टॉपिक सुटणार नाही, कुठला टॉपिक तुमचा राहणार नाही, सगळे टॉपिक तुमचे कव्हर होतील. आता पुढे काय करायचं आहे तर प्रत्येक संकल्पनेवर किती प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे तुम्ही बघायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता महसुली तूट असेल किंवा जीडीपी असेल तर खूप वेगवेगळ्या अँगलनी मागच्या 10 वर्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर एका संकल्पनेवर किती प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका कामात येणार आहेत. त्यानंतर संकल्पना आणि फॅक्ट या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व तुम्हाला मिळवायचं आहे. जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये संकल्पनेवर पण फोकस केला जातो आणि फॅक्ट किंवा तथ्य जे असतात त्यांच्यावरही फोकस केला जातो. त्यामुळे अभ्यास करत असताना ज्या संकल्पना आहे त्या नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच ज्या फॅक्ट असतात त्यांचंही पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टींवर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे. पुढे बघा, ही परीक्षेत कोणत्या प्रकारची आकडेवारी विचारली जाते ते बघा. मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस करा आणि नेमकं कोणत्या प्रकारची आकडेवारी विचारली जाते, कोणत्या आकडेवारीवर जोर दिला जातो, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे की हे आकडे तुम्हाला पाठ पाहिजे, तर याचा पहिला अभ्यास करा. सरसकट सगळी आकडेवारी पाठ करण्याची गरज नाहीये. आणि मुळात आपण जर बघितलं तर 100 प्रश्न असतील तर त्यापैकी फक्त 7 ते 8 प्रश्न हे आकडेवारीवर विचारतात. इकॉनॉमिक्स जर बोलायचं झालं तर 15 प्रश्नांपैकी 2 ते 3च प्रश्नांमध्ये तुम्हाला आकडेवारी विचारली जाते. त्यामुळे सरसकट आकडेवारी करण्याच्या भानगडीत पडू नका. नेमकं काय विचारलं जातं याचा अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने आकडेवारींवर प्रभुत्व मिळवा. सो अशा पद्धतीने तुम्हाला टॉपिक वाईज आणि कन्सेप्ट वाईज अभ्यास करायचा आहे. आणि पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला बघायचं आहे की घटकवार सराव करायचा. आता घटकवार सराव म्हणजे काय, तर संपूर्ण घटकावर तुम्ही प्रश्न सोडवा. जसा पॉलिटी घटक आहे तर एक दिवस असा करा की त्या दिवशी फक्त पॉलिटी या घटकावर तुम्ही प्रश्न सोडवा. 150 ते 250 प्रश्न तुम्ही पॉलिटी घटकावर सोडवा. त्याच्यामध्ये सगळेच कन्सेप्ट येऊ द्या, सगळेच टॉपिक येऊ द्या. फंडामेंटल राईट असेल, फंडामेंटल ड्युटी असेल, मार्गदर्शक तत्वे असतील, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पंतप्रधान, राष्ट्रपती, या सगळ्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या. त्याचा सराव झाला पाहिजे, प्रश्न वाचण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण घटकावर प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक घटकामध्ये तुमचे कच्चे टॉपिक कोणते ते तुम्ही ओळखा, त्यांची यादी करा. प्रत्येक घटकामध्ये तुमचे पक्के टॉपिक कोणते ज्याच्यावर तुमचं प्रभुत्व आहे ते तुम्ही ओळखा आणि त्याची यादी बनवा. आणि यादी घेऊन यांचं रिव्हिजन करायला सुरुवात करा. प्रश्नांचा सराव आणि रिव्हिजन ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय की ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आहेत त्याच्यामध्ये 100 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक घटकावर त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त टेस्ट आपण सोडवणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, रोज एक टेस्ट सोडून तुम्हाला अंतिम स्कोअर काढायचा आणि त्या प्रत्येक टेस्टचं डेली अनालिसिस करायचंय. वेळ लावून तुम्ही टेस्ट सोडवायची आहे. टेस्ट सोडवून झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करायचं आहे की तुम्ही किती प्रश्न सोडवले, किती करेक्ट आले, किती चुकले. मग या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस कसं करायचं याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकेल. परंतु असं जबरदस्त अनालिसिस करा की त्याच्यामध्ये तुमचे स्ट्रेंथ एरियाज, तुमचे वीक एरियाज तुम्हाला कळले पाहिजे आणि स्ट्रेंथ एरियाज जे आहेत त्यांच्यावर अधिक काम करून त्याला अजून तुमचा स्ट्रेंथ एरिया बनवायची आणि जे वीक एरियाज आहेत, जे तुमचे कच्चे टॉपिक्स आहेत त्यांना ओळखून त्यांची वारंवार रिव्हिजन करणे. कन्सेप्ट समजला नसेल तर तो परत समजून घेणे. फॅक्ट माहिती नसतील तर त्या फॅक्ट शोधून त्यांच्यावर प्रभुत्व मिळवून घेणे. अशा पद्धतीचं तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे. जिथे जिथे तुम्ही कमी पडतात त्या गोष्टी ओळखून त्याच्यावर मेहनत करून त्या विकनेसेसला तुमच्या स्ट्रेंथमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने अनालिसिस करायचं आहे. कच्चे राहिलेले टॉपिक आणि पक्के टॉपिक यांची यादी करून या प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. या संपूर्ण प्रोसेसमध्ये रिव्हिजन करणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आता रिव्हिजन जर नसेल तर तुम्ही जे काही पाठ केलेलं आहे, जे काही तुम्ही समजून घेतलेलं आहे ते हळूहळू तुमच्या डोक्यातून उडून जाईल. तर हे उडू नये आणि परीक्षेच्या 2 तासामध्ये, कंबाईन परीक्षा असेल तर कंबाईन परीक्षेच्या 1 तासामध्ये हे सगळे कन्सेप्ट, ह्या सगळ्या फॅक्ट तुम्हाला वेळेवर आठवल्या पाहिजे. यासाठी नियमित रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. हे करत असताना तुम्हाला हळूहळू तुमची अॅक्युरसी डेव्हलप होणार आहे. अॅक्युरसी डेव्हलप करणं अशी याच्यासाठी कुठली गोळी नाहीये की मी तुम्हाला गोळी लिहून दिली आणि रोज संध्याकाळी झोपायच्या आधी ती घ्यायची आणि सकाळी तुमची अॅक्युरसी वाढलेली आहे, असातला भाग नाहीये मित्रांनो. तुम्हाला मेहनतच करावी लागणार आहे. तुम्ही स्वतः जेवढं झिजाल तेवढी तुमची चमक दिसणार आहे परीक्षेमध्ये. जसं हिऱ्याचं आहे, हिऱ्याला जेवढे पैलू तुम्ही पाडाल तेवढा तो चमकतो, तेवढा तो बहरून येतो. तशाच प्रकारे तुम्हाला तुमची अॅक्युरसी ही डेली रिव्हिजन करून, डेली प्रॅक्टिस करून,
डेली प्रश्नांचा सराव करून तुम्हाला तुमची अॅक्युरसी वाढवायची आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच रिव्हिजन करण्याचं जे तुम्हाला मी महत्त्व सांगितलेलं आहे की रिव्हिजन करण्याच्या काही चुकीच्या पद्धती तुम्ही फॉलो करता. तर चुकीच्या पद्धतीने रिव्हिजन करणं तुम्हाला बंद करायचं आहे. नेमकी ती चुकीची पद्धत काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याचीही लिंक मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर अशा पद्धतीने तुमची अॅक्युरसी कशी वाढवायची याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुमची अॅक्युरसी वाढवण्यासाठी काय करता. तुम्ही काही वेगळं करत असाल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चितच लाईक करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.